तर 24.1 ही एक एक्झरसाइज आहे, प्रॉफिट लॉसवरती डिपेंड आहे. तर यामध्ये एक्झाम्पल पुन्हा एकदा आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो, नानासाहेब purchased an ox for ₹32,000 and he spent 1,500 on transportation to take it home. After 3 months he sold it for ₹35,300. How much profit did he earn in this transaction? And the same question was asked in 2019. 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. नानासाहेब या व्यक्तीने एक ऑक्स खरेदी केला 32,000 रुपयाचा आणि त्याला घरी आणण्यासाठी 1,500 रुपये खर्च आला. 3 महिन्यानंतर त्यांनी तो बैल 35,300 रुपयाला विकला. तर त्यांना या ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट किती झालं? तर कॉस्ट प्राईस काढताना नेहमी ट्रान्सपोर्टेशनचा खर्च त्यामध्ये ॲड करावा लागतो, हे आपण काल पाहिलं. मग 32,000 रुपयाचा त्यांनी ऑक्स खरेदी केला आणि त्याला घरी आणण्यासाठी 1,500 रुपयाचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आला. 32,000 प्लस 1,500 ॲड करा, that will be your total cost price and the selling price is 35,300. प्रॉफिट झालेला आहे, इट मीन्स सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट द आन्सर. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. 240 नोटबुक्स वेअर परचेस्ड. जस्ट अ मिनिट. येस, 240 notebooks were purchased at ₹300 per dozen. At ₹300 per dozen. 240 notebooks म्हणजे 240 नोटबुक खरेदी केल्या गेले आणि त्यांचा रेट होता ₹300 पर डझन, म्हणजे 12 नोटबुकची प्राइस ₹300 अँड सोल्ड ॲट प्रॉफिट ऑफ ₹36 पर डझन. आणि त्यांना विकण्यात आलं 36 रुपीजचं प्रॉफिट घेऊन पर डझन. आता पर डझनचा रेट किती आहे? ₹300 पर डझन आणि त्यांनी विकले कितीला? 36 रुपीज प्रॉफिट घेऊन विकले. म्हणजे सेलिंग प्राइस काय होणार? 300 प्लस 36 इक्वल्स टू 336. दॅट विल बी द सेलिंग प्राइस फॉर 1 डझन नोटबुक. 240 नोटबुक्स आणण्यात आलेले आहे. 240 म्हणजे किती डझन झाले? तर 240ला 12नी डिवाइड करा, देर विल बी 20. It means 20 dozens notebook were purchased at the rate of ₹300 per dozen, right? मग 36 रुपीज पर डझन त्यांनी प्रॉफिट घेतलं आणि टोटल नोटबुक किती आहे? 20 डझन्स, राईट? म्हणजे 20 इंटू 36 करा. 20 इंटू 36 देर विल बी 720. What will be the profit of on all the notebooks? 720 रुपीज, राईट? पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक आहे 3. आता काय म्हणतो तिसरा प्रश्न बघा. शामू परचेस्ड 36 चिकूज ॲट द रेट ऑफ ₹10 फॉर 2 अँड सोल्ड देम ॲट ₹24 फॉर 4. आता शामू या व्यक्तीने 36 चिकू आणले ॲट द रेट ऑफ ₹10 फॉर 2, म्हणजे 2 चिकूचा रेट त्याला पडला 10 रुपये, म्हणजे एका चिकूचा रेट झाला 5 रुपये आणि त्यांनी विकले 24 रुपीज फॉर 4 चिकू, म्हणजे 4 चिकू त्याने 24 रुपीजला विकले. म्हणजे एका चिकूची प्राइस जर काढायची असेल तर 24 डिवायडेड बाय 4 देर विल बी 6. म्हणजे एक चिकू त्यांनी विकला 6 रुपयाला आणि एक चिकू त्यांनी आणला किती रुपयाला होता? 5 रुपयाला. म्हणजे या ठिकाणी सेलिंग प्राइस इज ग्रेटर. सेलिंग प्राइस जर ग्रेटर असेल तर काय होतो? प्रॉफिट होतो. मग प्रॉफिट किती झाला? एका चिकूवर 1 रुपया, राईट? मग 36 चिकूवर किती रुपये प्रॉफिट होणार? 36 रुपीज. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 विल बी द करेक्ट आन्सर. तोंडी येणारी उदाहरणं आहे, फार काही मोठं कॅल्क्युलेशन इथे करत बसायची गरज नाही. पुढच्या एक्झाम्पलकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो बघा. द सेलिंग प्राइस ऑफ ॲन आर्टिकल इज डबल ऑफ इट्स कॉस्ट प्राइस. एका आर्टिकलची म्हणजे एका वस्तूची सेलिंग प्राइस, राईट, किती आहे? त्याच्या कॉस्ट प्राइसच्या डबल आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस जर 5 रुपीज असेल तर त्याची सेलिंग प्राइस 10 रुपीज राहणार, राईट? व्हॉट इज द प्रॉफिट? मग त्याचं प्रॉफिट किती राहणार? कॉस्ट प्राइस जितकी आहे त्याच्या डबल सेलिंग प्राइस आहे, म्हणजे त्याचं प्रॉफिट किती होणार? जितकी कॉस्ट प्राइस आहे तेवढंच त्याचं प्रॉफिट होणार. इट मीन्स ऑप्शन नंबर 2 विल बी द करेक्ट आन्सर. इक्वल टू CP मीन्स इक्वल टू कॉस्ट प्राइस. इज दॅट क्लिअर?
5 रुपयाची एक वस्तू आणली आणि 10 रुपयाला विकली, म्हणजे कॉस्ट प्राइस 5 रुपये, त्याची सेलिंग प्राइस डबल 10 रुपये, त्याला प्रॉफिट झालं 5 रुपयाचं, म्हणजे 5 रुपये काय आहे, कॉस्ट प्राइस आहे. इट मीन्स दॅट हिज प्रॉफिट इज इक्वल टू द कॉस्ट प्राइस. राईट, ऑप्शन नंबर 2 विल बी द करेक्ट आन्सर. देन वी आर मूविंग टुवर्ड्स द क्वेश्चन नंबर 5. आकाश परचेस्ड a cycle for rupees 3250 and sold it for 2375 after a year. आकाशने एक सायकल खरेदी केली 3250 रुपयाला आणि ती 1 वर्षानंतर विकली 2375 रुपयाला. राईट, डिड ही मेक एनी प्रॉफिट ऑर इन्कर्ड लॉस अँड हाऊ मच. त्याला या ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट झालं की लॉस झाला, आणि झाला असेल तर तो किती झाला. राईट, मग सेलिंग प्राइस अँड कॉस्ट प्राइस वी हॅव टू फाइंड आउट फर्स्ट. परचेस्ड केली किती रुपयाला, 3250. दॅट मीन्स 3250 इज द कॉस्ट प्राइस. राईट, अँड आफ्टर 1 year ही सोल्ड फॉर रुपीज 2375. what is the greater? Cost price is greater here. Right, cost price is 3250 and selling price is 2375. what is greater? Cost price is greater, and if cost price is greater, then in this transaction what did he get? He made loss. Right, he made loss, but how much? How much means loss चा फॉर्म्युला काय आहे, CP cost price minus selling price. Right, 3250 minus 2375. Subtraction करा, you will get the answer. Right, हां, वॉट एव्हर. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. क्वेश्चन नंबर आहे 6, आणि काय म्हणतो हा 6? अगदी सोपा आहे, प्रॉफिट लॉसचे एक्झाम्पल, फारसे कठीण नाही. पुढच्या सेशनमध्ये थोडी यापेक्षा ॲडव्हान्स लेवलकडे आपण जाऊया. ठीक आहे, प्रॉफिट पर्सेंट आणि कॉस्ट लॉस पर्सेंटेज फाइंड आउट करूया पुढच्या सेशनमध्ये. तर क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. रामू परचेस्ड 45 liters ऑफ मिल्क ॲट द रेट ऑफ ₹35 पर लिटर. रामूने 45 लिटर दूध खरेदी केलं आणि त्या दुधाचा रेट होता ₹35 पर लिटर. ही सोल्ड द मिल्क विथ अ प्रॉफिट ऑफ ₹315. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ मिल्क पर लिटर. आता त्याने सगळ्या दुधावर 315 रुपये प्रॉफिट घेऊन पूर्ण 45 लिटर्स दूध विकलं. मग त्याने पर लिटर प्रॉफिट किती कमावलं, असा हा प्रश्न आहे. तर सर्वात आधी कॉस्ट प्राइस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. देन हाऊ विल यू फाइंड आउट द कॉस्ट प्राइस? ही परचेस्ड 45 liters ऑफ मिल्क ॲट द रेट ऑफ ₹35. इट मीन्स टोटल कॉस्ट प्राइस विल बी 45 into 35. राईट, हां, मग he made the profit of ₹315. It means what we will do? We will do the multiplication first here. So 45 into 35. There will be 5 5s are 25. Carry 2. 5 4s are 20. 22. Then here cross 3 5s are 15. Carry 1. 3 4s are 12 and 13. Right. Here 5. 5 plus 2 7 and here 5 1. 1575. Right. मग 1575चं त्यांनी पूर्ण मिल्क खरेदी केलं अँड ही डीड प्रॉफिट ऑफ ₹315. मग प्रॉफिट म्हणजे काय, यामध्ये प्लस होईल प्रॉफिट. राईट, 5 + 5 0. कॅरी 1 7 8 9. 5 + 3 8 अँड हिअर 1. 1890 इज द टोटल सेलिंग प्राइस. राईट, 45 लिटर्स त्यांनी दूध केवढ्याला विकलं, 1890. and if you find out the profit on 1 liter, then what will you do? 1890 divided by 45. Why we are doing this? Because whatever the selling price is, that is for all 45 liters, and if you want to find out the profit per liter, then you will have to divide by 45. Right, then do the division, you will get the answer. We will find it, so that we will divide it by 9 first. Right, 9 5s are 45. Here 9 2s are 18. 9 1s are 9 and 9 0 9. Again 5. 5 1s are 5. 5 4s are
20 and 1 5 2s are 10 42, right? It means he made the profit. No, actually 42 rupees per liter he sold all the milk, right? Then 42 rupees per liter he sold. What is the option? That is number 3, right? Understood? Yes. We are moving towards the another question, that is question number 7. पर लिटरचं प्रॉफिट काय होणार? मग 35 रुपये पर लिटर त्यांनी विकत आणलं आणि विकलं किती? 42. इफ यू डू 42 minus 35, 7 rupees per liter he made the profit. 7 rupees per liter he made the profit. But we are asked selling price per liter. आपल्याला काय विचारलं आहे? सेलिंग प्राइस पर लिटर. तर त्याची सेलिंग प्राइस किती निघाली? 42 रुपीज, राईट? आणि जर तुम्हाला काढायचं असेल की प्रॉफिट पर लिटर किती झालं, तर 42 minus 35 करा. 7 will be the profit. ₹7 will be the profit per liter, right? पुढचा प्रश्न. Gauri spent 350 rupees for repairing TV set which was purchased for ₹14,500. गौरी नावाची मुलगी तिने 14,500 रुपीजचा TV आणला आणि त्या टीव्हीला दुरुस्त करण्यासाठी 350 रुपीज खर्च केले. म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस जर आपल्याला काढायची असेल तर 14,500 प्लस 350, right? You will get the total cost price. Then what will be the cost price? 14,850 will be the cost price, right? Understood? Then after some days she sold it for 16,000 rupees. मग काही दिवसानंतर तिने तो टीव्ही 16,000चा विकला. मग याच्यामध्ये सेलिंग प्राइस काय झाली? 16,000 इज द सेलिंग प्राइस. डिड शी मेक प्रॉफिट और लॉस? तिला लॉस झाला की प्रॉफिट झालं आणि किती झाला, राईट? मग सेलिंग प्राइस ग्रेटर आहे की कॉस्ट प्राइस ग्रेटर आहे? सेलिंग प्राइस ग्रेटर आहे, म्हणजे तिला काय झालं? प्रॉफिट झालं. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय म्हणतो? 16,000 मायनस कॉस्ट प्राइस, दॅट इज 14,850. 14,850 जर 16,000 मधून मायनस केले तर किती येणार? 1,150. 1,150 is the profit. That is option number 3 will be correct answer. Is that clear? काय म्हणतो प्रश्न 8वा? When a shirt is sold for ₹400, the profit earned is 3/8 times of the selling price. What is the cost price of the shirt? जेव्हा एक शर्ट 400 रुपीजला विकला जातो तेव्हा 3/8 of the selling price profit असते त्यामध्ये. What is the selling price of the shirt? That is 400. आणि या 400 मध्ये 3/8 of the selling price profit लपलेला आहे. We have to find out the profit of shirt first, right? So that 400 rupees is the selling price, and if we want to find out the profit, we have to multiply 400 by 3/8 because the profit is 3/8 times of 400. So that 8 ones are 8, 8 fives are 40, and 8 0 0. It means 50 into 3. It is equal to 150. It means जेव्हा एक शर्ट 400 रुपीजला विकला जातो तेव्हा त्यामध्ये 150 रुपीज प्रॉफिट समावलेलं असते. मग 150 रुपीज जर त्यामध्ये प्रॉफिट आहे तर कॉस्ट प्राइस फाइंड आउट करण्यासाठी 150 आपल्याला या ठिकाणी मायनस करावं लागेल. यू विल गेट द कॉस्ट प्राइस 250 रुपीज. सो दॅट ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. ₹250. Question number 9. John purchased a motorcycle for ₹20,000 and sold it for ₹25,000. Did he make any profit or incur a loss? How much? John ने एक मोटरसायकल 20,000 ला आणली आणि 25,000 ला विकली. Definitely he made the profit, right? And if you want to find out the profit,
then 25,000 minus 20,000, selling price minus cost price, there will be 5,000. So that the profit of rupees 5,000 means option number 2 will be the correct answer. In this way we have explained all the examples of profit and loss, whatever the given in 24.1 exercise, right? In the next session we will experience the advanced level of questions of regarding profit and loss. Hope you understood it. Yes. समझलं? Yes. हाँ.